मुंबई यांच्या वतीने महापुरुष आयोजन केलेले आणि त्या प्रेक्षेत हनुमान प्रसाद भजन मंडळ वर्धे तालुका जिल्हा सिंधुदुर्ग सुसुवत असं भजन झालं ते सन्माननीय संदीप लोके गावांचे जगणार जिल्हा सिंधुदुर्ग तालुका दोन्ही मोठे अधिकारी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष मारुती त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ नारायण जाधव त्याचप्रमाणे या मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी खजिनदार सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करते। या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो। मग जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भरपूर असतील, पाकवादक असतील, जागृत कलाकार असतील, शाहीर असतील, त्यामध्ये सन्माननीय शाहीर मधुकर शंकरराव कामकर त्याचप्रमाणे सन्माननीय बळीराम दळवी आणि सचिन सावंत या ठिकाणी आहेत त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो। महाराष्ट्रातील संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वसंत विद्येचं सरस्वती मातेचं नतमस्तक होऊन श्री ज्ञानदेवता आणि रंगदेवतेला वंदन करून आणि ग्रामदेवता ही संकल्पना संधी राहून ग्रामदेवतेला नमस्कार करून
हॅलो बस एका जागेवर बस तिथे आहे तिकडे आवाज ना तिकडे पण येत नाही बघा ते मागे राहिली त्याला पण आवाज येत नाही इथे पण इकडे समजत नाही हॅलो मी जास्त वेळ घेणार नाही साऊंडला हॅलो पण जे लोक मायबाप पेक्षा जमले त्यांच्यापर्यंत तरी पोचला पाहिजे आम्हाला हॅलो येतोय का आवाज हा आता येतोय अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जाने कहाँ गए वो दिन पहले तेरी राह में नजरों को बुलाए तुम्हें देखता हूँ तो लगता कि जैसे से तुम्हें जानता रघुमाही पेरणी करी रघुमाही पेरणी करी माझा शिवगौरी सुता शिवगौरी तुझी आचरणी ठेवितो माता
तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ करता आणि करविता तुझ करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता गौर रूप हे तुझे पाहता गौर रूप हे तुझे पाहता सौख्य लाभे अमुचा चित्ता हॅलो हॅलो खूप सुंदर सुरुवात सन्माननीय लोकगोणी केलेली आहे. ताल सूर लय याचा एकत्रित संगम म्हणजे भजन, परंतु त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे सुद्धा भजन. आणि मनातील वाईट विचार काढून टाकण्याचा आताचा सध्या जो कार्यक्रम चालू आहे तो होळीचा कार्यक्रम चालू आहे. त्या होळी पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना मायबाप प्रेक्षकांना मी माझ्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतोय. धन्यवाद. साऊंड सुद्धा खूप म्हणजे सुंदर आहे. यदा कदाचित मंडळाला विनंती आहे, परत जर लोकेबुवांचा इथे कार्यक्रम असला तर लोकेबुवांना त्यांच्या बरोबर त्यांच्या गावातली साऊंड सिस्टम इथे आणायला सांगा, म्हणजे वेळेवर जरा त्याला सेटिंग होईल. काय मोठे कलाकार आहेत ते, माझं काय भजन त्या लेवलचं नाही, आता तुम्हाला थोड्या वेळाने समजेल. जाऊ दे, त्या विषयात आपण जाऊया नको. खूप सुंदर सुरुवात केली आहे, कारण हा लिहून घ्या पॉइंट. आपण मराठी माणूस
त्याच्यात एक नंबर असतो, लक्षात घ्या. आपलं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडून मोकळा झाला की मराठी माणूस हे, मराठी माणसाचं म्हणजे हा गुणधर्म आहे. तोच साऊंड मला इथे 2 मिनिटात लागलं, 2 मिनिटं पण लागले नसतील, असू दे. एखाद्या वेळेस माझा पण विषय होतो, पण ज्यावेळेस माझ्या बाबतीत असं घडतं त्यावेळेस लोके बुवा हा पॉइंट आवर्जून घेतात, म्हणून मला ते आठवण करावी लागली. कारण हे कर्म इथे करायचं आणि इथे फेडायचं, लक्षात घ्या. पूर्वीच्या काही चालायचं, मागच्या जन्मात केलं तर पुढच्या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. आता या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मात फेडावंच लागतं. प्रभू रामाचा बाप दशरथ राजा या कर्मातून सुटला नव्हता, लक्षात घ्या. कारण माणूस जेव्हा वृद्धापकाळ म्हणजे मरणाच्या उंबरठ्यावर असतो त्यावेळेस त्याने आपल्या जीवनात जी काही कर्म केली ती त्याच्या नजरेसमोर येत असतात, लक्षात घ्या. आणि प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली होती. कारण त्याच्या समोर तो चित्रपट येत होता. आणि तारुण्यात श्रावण बाळाला मारलेला बाण, त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं, आणि एकुलता एक मुलगा श्रावण बाळ गेल्यानंतर आपल्या त्याच्या आई वडिलांचं विवळणं दशरथ राजाला मरणाच्या उंबरठ्यावर दिसत होतं. म्हणून त्या दशरथ राजाने सुद्धा मोठ्याने किंकाळी मारली. तो त्याच्यातून सुटला तर तुम्ही आम्ही माणूस आहोत, लक्षात घ्या. सत्य, त्रेता, द्वापार आणि हे कलियुग आहे. या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. हे कलियुग आहे, लक्षात घ्या. इथे परमेश्वर जर तुम्हाला भेटायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या कलियुगात नामस्मरण फार गरजेचं आहे. सत्ययुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परमेश्वर भेटायचा. जसं चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या केली, रावणाने 10,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा कुठेतरी त्याला परमेश्वर पावला. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं द्वापारयुग. या द्वापारयुगात तासनतास देवाची पूजा करायला लागायची, तेव्हा परमेश्वर भेटायचा. आणि आता हे कलियुग आहे माझ्या प्रेक्षको. ह्या कलियुगात परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर नामस्मरण जास्त महत्वाचं आहे, जे तुम्ही आम्ही नामस्मरणाच्या माध्यमातून करतोय, लक्षात घ्या. आणि ही खरी काळाची गरज आहे. ह्या कलियुगात पाप हे घडतच असणार, परंतु पुण्य आपल्याला करावंच लागतं. सत्य बाहेर पडेपर्यंत खोटं प्रत्येकाच्या दारावर फिरून आलेलं असतं, लक्षात घ्या. बुवाने सांगितलं समोरचे बुवा आहेत टायमिंगच्या बाबतीत परफेक्ट आहे. अरे तुम्ही अर्धा पाऊण तास जर त्या साऊंड लावण्यामध्ये घेतला तर तो साऊंड तो टायमिंग आम्ही कुठे ऍड करायचा, हा विषय नाही. शेवटी डबल बारी आहे. दुसऱ्या बुवाला बोल नका, पण 4-2 शब्द आपण देणं लागतो. केवळ मी भजनाच्या बाबतीत मोठा, समोरच्या बुवाला 0 येतंय, या तंद्रीत जर तुम्ही चाललात तर तुम्हाला परमेश्वर त्याचा न्याय देऊ शकतो. कारण त्यांच्यात तेवढी भजनामध्ये त्यांच्या ताकद आहे. असो आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. त्यांचं भजन त्यांच्या जागी आहे. मला जे काही येतंय ते आपल्या समोर मांडलं. आजच्या त्यांच्या बाजूला मी बसलोय म्हणजे मी तेवढ्याच तोडीसतोड आहे, हे तुम्हाला तरी मानून घ्यावं लागेल. काही लोक समजतात की माझ्या इतकं गायक कोण नाही. हा सूर्य हा जयेंद्र होऊन जाऊ दे. धन्यवाद. मावलाबाई प्रासादिक भजन मंडळ मुंबई 7 रस्ता. बुवा श्रीकांत शिरसाट यांचे नातू बुवा बाल कलाकार यश दीपक गोबाटे यांकडून एक सुरुवातीला तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. आणि श्रीकांत शिरसाट बुवांचे नातू सन्माननीय बाल कलाकार गोबाटे यांना त्यांच्या यश दीपक गोबाटे यांच्या नावामध्ये यश आहे. त्यांना मी होळीच्या शुभेच्छा, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आपल्या भजनात नायबा प्रेक्षक राम कृष्ण हरी. राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे, राम शब्द लिहायला सोपा आहे, राम तुम्हाला समजायला सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे, तो कृष्ण हा शब्द उच्चारणं कठीण आहे. कृष्ण शब्द लिहिणं सुद्धा तेवढाच कठीण आहे. आणि तेवढंच कृष्ण समजणं हे सुद्धा खूप कठीण आहे. श्रीकृष्ण ज्या रथाचा सारथी झाला, अर्जुनाच्या रथाचा सारथी. युद्ध कोणामध्ये होतं? सख्या चुलत भावांमध्ये. एका बाजूला कौरव
100 कौरव आणि एका बाजूला 5 पांडव. पण ज्या 5 पांडवांच्या रथाच्या अर्जुनाच्या रथाचा सारथी होता श्रीकृष्ण. 5पैकी एकाला सुद्धा धक्का लावू दिला नाही आणि 100पैकी एकाला सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. तो श्रीकृष्ण तुम्हाला आम्हाला समजायला सुद्धा माझ्या बाबतीत खूप कठीण आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आपण किती भाग्यवान आहोत की 500 वर्षानंतर प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना आणि येन प्रकारे टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला बघण्याचं भाग्य मिळालं. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत बघू बघा. मग त्या प्रभू रामाच्याच गाण्याने सुरुवात करतोय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
जय